आमच्या घरासमोर गुरवाचा वाडा आहे. बामणाच्या वाड्यागत भला दांडगा आहे. हत्ती जाईल अशी दगडी दर्शनी चौकट आहे. त्यात आतून आत गेलं की उजव्या अंगाला 5-25 पोरं खेळतील अशी मोकळी जागा लागते. ती जागा बंदिस्त करण्यासाठी पांढऱ्या मातीचा 4 पुरुष उंचाचा उंच तट घातलेला आहे. त्यात तटाला लागूनच एक कोपऱ्यात आड खणलेला आहे. त्या आडाजवळ असलेल्या ईड-लिंबूच्या गार सावलीत धुण्याचा एक दांडगा दगड दिसतो. हे धुण्याचं पाणी ज्या पाटानं जातं त्या पाटाकडे रायआवळं, पेरू, रामफळ अशी झाडं आहेत. गवर आली की गावातल्या पोरी झेंडूची फुलं न्यायला या गुरवाच्या वाड्यात यायच्या. कुणाचा सत्यनारायण असला की कर्दळीपायी अडून बसावं लागत नव्हतं, कारण ती सुद्धा इथं हटकून गावायची. हे सगळं असलं तरी तो वाडा शारीच्या रूपानं भकास दिसायचा. पदर आलेली आंधळी शारी त्या वाड्यातनं फिरताना दिसली म्हणजे अंगावर काटा मारायचा. थोरवड अंगाची, उजळ कातडीची शारी दोन्ही डोळ्यांनी आंधळी होती. तिला घडवताना देव डोळे लावायला कसा चुकला कळत नाही. पण शारी आंधळी असली तरी ह्या भल्या दांडग्या वाड्यातनं न अडखळता फिरायची. बाहेरचा सोपा आणि चौक सोडला तर आतल्या खोल्या सदा अंधारानं माखलेल्या असायच्या. डोळस माणसालाही हातात दिवा घेऊन जावं लागायचं, पण शारी त्या सगळ्या खोल्यातून बिनधोक वावरायची. रोज सकाळी दिवस उगवायचा या संबंध वाड्याचं पारुसकर तीच काढायची. साळू त्यावर केर घेऊन उकिरड्यापर्यंत चालत जायची. एखाद्या कोणाड्यातला आगर, दिवाळीतला जिन्नस घ्यायचा असला म्हणजे शारी भिंत चाचपताना दिसायची. एरवी ती कधी अडखळायची नाही. संत गतीनं पण पावलं न चुकता ती सारा वाडा पालथा घालायची. ती कधी स्वस्थ बसून राहिली नाही. तिचे हातपाय सारखे काहीतरी करीत असताना दिसायचे. ती जात्यावर बसून दळायची, विळीने भाजी चिरायची, खोबरं किसायची, आडाचं पाणी ओढून घरातल्या पाण्याचा हंडा भरायची. जेवणं झाली, भांडी घासून झाली की शारी धुणं घेऊन इडलिंबाच्या झाडाखाली बसलेली पुन्हा दिसायची. धुणं धुवायची, ते वाळत घालायची, वाळलेलं धुणं गोळा करायची, त्यांचे पिळे करून जास्तानाला ठेवायची. एवढं करून फुलझाडांना पाणी तीच घालायची. त्या आवळ्याच्या, पेरूच्या, रामफळाच्या झाडांना राख घालायची. त्यांच्या आळ्यात खुरपं खेळवत बसायची. एक चुलीपुढचं काम सोडलं तर बाकी सगळं ती करायची. आपले आंधळे डोळे घेऊन हे सगळं ती कशी करायची याचं गावाला आश्चर्य वाटायचं. लोक तिची अप्रूवाई करायचे, पण त्या वाड्यात मात्र तिच्याशी कोणी गोड बोलत नव्हतं. तिच्या हाताला धरून कोणी जावं म्हणून तिची वहिनी रोज सकाळ उठून धुसफुसायची. बिचारी शारी तांब्या हातात घेऊन घटका न घटका अवघडून उभी असायची. शारीची आई होती तोवर ती सारं करायची. माझ्या शारीला सांभाळा, शारे, मी गेल्यावर तुझं कसं ग होईल आता, अशी काळजी करीत गुरवीन निघून गेली. त्यावेळी आम्ही लहान होतो. 4 पोरं जमली की ह्या गुरवाच्या वाड्यात आम्ही खेळायला जमत असू. शारीच्या पाठीवरची चंपी तेव्हा परकर घालायची. तीही आमच्याबरोबर खेळायला मिसळायची. मगदुमाची शिरमी, कोळकरण्याची शांती या पोरी तिथं गोळा व्हायच्या आणि आम्हा पोरांबरोबर जेवणापाण्यानं खेळायच्या. शारी आम्हाला खेळासाठी शेंगा फोडून दाणे करून घ्यायची, गुळाचे खडे द्यायची. कधी नवऱ्या मुलाची ती आई व्हायची, कधी भटजी होऊन लग्न लावायची. शारीला अनेक गोष्टी येत असत. आबूलाल, आबूलाल, आबूची टोपीलाल, शिवाजी कोतवाल, कोंबडी गरवार, कोंबडीची अंडी, 12 पिंडी, 12 पिंडीचा वतनदार, काळी घोडी लगाम तोडी, चांभाराला पोर, पक्का चोर असं म्हणून घोड्याला पाणी पाजण्याचा खेळ तिनंच आम्हाला शिकवला. अडम तडम तडतड बाजा, हुक्का टिक्का, लेस मास, करवंद, जाळी, फिलो असं म्हणत पायाची बोटं मोजायला आम्ही शारीजवळ शिकलो. हदग्याच्या दिवसात लहान पोरींबरोबर ती फेर धरून गाणी म्हणायची. खिरापतीच्या आशेनं आम्ही पोरं तिथं तासन तास ताटकळत उभं राहत असू. तशी शारीची गाणी संपायची नाहीत. आवट बाई कवट ग, कवटात नाला कागद ग, हदगा मदगा तोरणी, गदगा तोरणीच्या सोंडेवारी, खुळखुळ वाळा गोंडेवारी असली शेलकी गाणी तिच्या ठेवणीतनं बाहेर पडू लागली की आम्ही खिरापत विसरून ती चित्त होऊन ऐकत असू. काम नसलं की शारी आमच्यात मिसळून असं पोरांबरोबर पोरं व्हायची. कधी कधी आम्ही कोंडळेवरून तिच्या भोवती बसत असू. अशा वेळी शारी आम्हाला हुमणं घालायची. एवढंसं कार्टं घर कसं राखतंय? एकदम सगळे म्हणायचे कुलूप. लाल पालखी, हिरवा दांडा, आत बसल्या बेडक्या. आम्ही म्हणायचो मिरची. अशी सोपी हुमणं आम्ही ओळखू लागलो की मग तिच्या डोक्यातनं कुणाच्या बापाला सुटू नये असलं हुमण बाहेर पडायचं. हरीण पळतंय, दूध गळतंय, सांगा आता. मग आम्ही डोकं खाजवीत बसलो की ती म्हणायची एवढं कळकना नाही सांग. आम्ही हरलो की ती म्हणायची जातं. अशा अनेक हुमणं तिनं आम्हाला शिकवली.
मला शारीचा फार लळा लागला. दिवस बुडून कडूसं पडलं तरी त्या वाड्यातनं माझा पाय निघायचा नाही. मला बोलायला 17 मुराळी यायला लागायचे. शेवटी आई घेऊन जाई म्हणायची. झाकणी फुटली आणि माया लुटली. चल आता. दुपारी शारी ईडलिंबाच्या झाडाखाली धुणं धुत बसली की मी शेजारच्या झाडांचे पेरू आवळे खात झाडाला टेकून तिच्याशी बोलत उभा राही. अशी माझी सोबत मिळाली की शारी खंडीभर धुणं धुवून काढी. असा झाडाला टेकून उभा असताना एक दिवस शारी मला म्हणाली, एवढ्या लांब का राहिलास? जवळ ये की. मी जवळ गेलो. तिचं तोंड आनंदानं उमलून आलं होतं. ती म्हणाली, आता तुम्हासनी लवकरच पोळी मिळणार. का? आमच्या दादाचं लगीन ठरलंय. खरंच? कवा आहे? आणि 15 दिवसानं मग आता आमची वहिनी येणार असं म्हणून ती लगेच गोड साध काढून गाऊ लागली. शिक्क्यावरचं लोणी खाल्लं कोणी ते खाल्लं वहिनीनं. आता माझा दादा येईल ग. दादाच्या मांडीवर बसीन ग. दादा तुझी बायको चोरटी. घे काठी लाग पाठी. मग मी म्हटलं, तुझी चंगळ आहे की. बघ की आमच्या दादाचं लगीन कसं थाटान होतं या. मी विचारलं, मांडव घालणार? ती रागानं म्हण, मांडव घालणार म्हणजे? मांडवा बिगार लग्न होतं या. मांडवाशिवाय लग्न होत नसतं हे नवज्ञान मला झालं. ती पुढं सांगू लागली, आमच्या दादाच्या लग्नात बँड आणणार आहेत. मी यावर बळे जावाण म्हणालो, आमच्या अक्काच्या लग्नात बँड होता की. आणि आमच्या दादाची वरात घोड्यावरनं काढायची आहे. खरं? वय तर. त्या लग्नाबद्दल सारी रोज 1000 गोष्टी सांगायची. लग्नाची तयारी सुरू झाली तशी सारखी हलगू मुलगू करायची. माझ्या हातावर पैसे ठेवून म्हणायची, हे पैसे घे आणि वेलदोडे आण. आज लाडू बांधायला लागतात. अशी दिवसातनं ती 50 कामं सांगायची. ते लग्न होऊन जाई तोवर नाक शिंकरायला सुद्धा शारीला उसंत नव्हती. लोक म्हणायचे, ही आंधळी म्हणून जन्माला आली नसती तर साऱ्या जगाचं राज्य चालवलं असतं हिनं. आलेल्या पाहुण्यांनी शारीची ही धमक बघून तोंडात बोटं घातली. लग्नात घाईघाईनं कुणी यावं आणि पंगत बसली या. इस्ताऱ्या कुठं आहेत असं विचारावं तवर शारी भिंत चाचपत आतल्या अंधाऱ्या खोलीत जाई आणि इस्ताऱ्यांचा गट्टा घेऊन ये. भाताचे खिरीचे हंडे उरलेले आणि ते रिकामे झाले की शारी ती खरकटी भांडी आडावर नेई आणि हा म्हणता घासून स्वच्छ करी. पण ही सारी दगदग ती बँडच्या आवाजानं विसरून गेली. लग्न झालं, मांडव उतरला, या साऱ्या लगीनघाईत तिला माझ्याशी बोलायला सवड गावली नव्हती. एक दिवस दुपारी मी या वाड्यात गेलो. चंपी शिरमी खंड्यानं खेळत बसल्या होत्या. मी तिथे गेलो तसा माझ्या पावलांचा आवाज ऐकून शारीनं विचारलं, कोण आहे? मी बाळासाहेब. ती म्हणाली, बाळासाहेब जरा इकडे ये रे पोरा. तिचा आवाज गुळकऱ्यागत बसला होता. मी जवळ जाऊन म्हणलं, शारी तुझा आवाज कशानं ग बसला? लग्नात बोलून बोलून र बाबा असं म्हणून ती निजल्या जागी पालथी झाली आणि विनवणीच्या स्वरात म्हणाली, जरा कमरेवर पाय देतोस? मी पाय देऊन झाल्यावर ती उठली आणि मला आत नेऊन तिनं एक लाडू दिलं. मी लाडू खाऊ लागलो. ती माझ्या शेजारी बसून बोलू लागली, बाळासाहेब कशी आहे आमची वहिनी? हाय की, चांगली आहे. आमच्या दादाला सोबल अशी हाय नव्ह? मला त्यातलं काही कळत नव्हतं तरी मी म्हणाल, हाय की. रंग कसा रे हाय तिचा? तुझ्यासारखा. म्हणजे गोरा का काळा? मी म्हटलं मध्यम. यावर शारी एकाएकी हसत सुटली. मी विचारलं, का हसतेस? हसो ओसरून गेलं. खिन्न होऊन ती म्हणाली, हसना तर काय करू? म्हणजे मला गोरा आणि काळा काय कळतोय? लोक म्हणतात असं म्या विचारलं. मग आता हसू का रडू? एवढं म्हणून ही शारीची चौकशी थांबली नाही. तिनं आणि विचारलं, नाकाडोळ्यानी कशी आहे? तिच्या अनेक प्रश्नांना मी उत्तर देत राहिलो. एक दिवस धुणं धुता धुता ती म्हणाली, आता आमची वहिनी येणार. मी म्हटलं, कवा? उद्याला. मग आम्ही दोघी मिळून धुणं धुणार, दोघी मिळून जातं वडणार. आता मला विसावा गावणार. आपल्या वहिनीबद्दलच्या अशा अनेक कल्पना तिने माझ्याजवळ बोलून दाखवल्या. पुढं वहिनी आली आणि त्यातली एकही गोष्ट खरी झाली नाही. शारी एकटीच धूत राहिली. ती एकटीच जातं ओढू लागली. पण दिवसभर अंग मोडून राबणाऱ्या शारीचं काम वहिनीला दिसायचं नाही. आंधळ्या शारीशी ती दुजाभावानं वागू लागली. सकाळी हातात तांब्या घेऊन शारी ताटकळत उभी असली की ती मुद्दाम वेळ लावायची. तोंड वाजवत बाहेर यायची. म्हणायची, जळला ह्यो संसार. कामं करावी का तुझी उसाबर करावी? दासीगत तुझी उसाबर करावी. आणि जलमभर अशी राबून घ्यायला कुठल्या जन्माची दावेदारीन ग बाई माझी तू? असा जलमभर ह्योच करत बसावा आम्ही? एवढा जीव कशाला जगवायला लागली आहेस? असं म्हणून दरादरा ती तिला हात खसकन धरायची आणि चालायला लागायची. लळत लोंबत तिच्या मागणं चालताना शारीची तिरपीट उडायची.
असेच दिवस चालले. शारीची पूर्वीची धमक कमी झाली. काळजाचा काटा मोडल्या ग तिचा जीव कशानं तरी तळमळताना दिसायचा. शारी जाई साळच्या फुलागत मलूल दिसू लागली. तवर तिच्या चंपीलाही पदर आला. तिला बघायला पै पाहुणे येऊ लागले. एक दिवस चंपीचंही लग्न झालं आणि ती नवऱ्याकडे नांदायला गेली. आपल्या दादाच्या लग्नात सगळं पुढं होऊन करणारी शारी यावेळी दिसली नाही. चंपी गेली तशी शारी मुकी होऊन चालली. कुणी आलं गेलं तरी शारीचं तोंड उघडायचं नाही. दुखणा इत्तागर शारीला बोलणं नकोसं झालं. याच सुमारास मगदुमाची शिरमी आणि कुळकर्ण्याची शांती यांचीही लग्न झाली. एकेकाळी ह्या पोरी या वाड्यात येऊन हैदास घालायच्या. शारी त्यांच्याबरोबर हदग्यात गाणी म्हणायची. गाणी म्हणायची, त्यांना कहाण्या सांगायची, हुमणं घालायची. मग त्या साऱ्या लग्न होऊन आपापल्या सासरी नांदायला गेल्या आणि शारी एकटीच भूतासारखी त्या वाड्यात वावरत राहिली. तिच्या बरोबरीच्या पोरी माहेरला आल्या की काखेत पोर घेऊन तिला भेटायला यायत. ती म्हणायची, मला बायांनो डोळे नाहीत, तुझ्या पोराला म्या कसं ग बघू? असं म्हणून शारी पोराला अंगावर घेई, त्याचे मुके घेई आणि त्या पोरांच्या आया आपल्या संसारातल्या गोष्टी सांगत बसत. पण शारी हे सगळं ऐकून घेऊन गप्प बसायची. बाई तुझं कसं ग हाय असं कोणी विचारलं तरी शारीच्या तोंडाची मुसकी निघायची नाही. जवळ कोणी दुसरं काणूस नसलं की शारी एखाद्या वेळी आपलं मन माझ्यापुढे उघडं करायची. अशा निवांत वेळी आम्ही बोलत बसलो आणि तिला उचकी लागली की म्हणायची, बाळासाहेब कोणी आठवण काढली असेल का? काढली असेल की खरं आठवण काढाय कोण हाय मायचं? अशी ती उदास झाली की मी म्हणायचा, चंपी नाही काय? यावर ती म्हणायची, खुळा तर नवस, ती कुठली आठवण काढतीया? पाण्याच्या भवऱ्यात अडकल्यागत ती आपल्या संसारात गुरफुटून गेली. तिला आता कोणाची आठवण राहायची नाही बघ. असं म्हणत ती म्हणायची, बाळासाहेब आमच्या चंपीच्या सोन्या परास पिवळं झालं बघ. तिला घर चांगलं मिळालं, दाल्ला चांगला गावला. म्यात कुठलं असं आंधळं नशीब मागून आलो कोणाला दखल? अशा आठवणी निघाल्या की ती शिरमी शांती या साऱ्या शांती या साऱ्यांच्या संसाराबद्दल बोलू लागायची. म्हणायची, या सगळ्या पोरी आता काय करत बसल्या असतील या घटकाला? कोण आपल्या पोराला पाजवत असेल, कोण दाल्ल्याबरोबर बोलत बसली असेल. असं बोलता बोलता मध्येच म्हणायचे, तुला शांतीचा दाल्ला कोण हाय माहीत आहे का? अरे सरकारात कोणी बडा अंमलदार आहे म्हणे. तो म्हण रोज शांतीला घेऊन फिरायला जातो या. असे बोलून झालं की शारी उदास होऊन म्हणायची, तांदूळ पडलं म्हणजे आपल्या दाल्ल्याबिगार कोण दिसत नाही बघ ह्यासनी. धाकटी होती तवा इळान इथं येऊन बसायची. आता माहेरला आली तरी फिरकत नाही इकडं. एवढं लांबचं कशाला? आता आमची चंपीला बघ की, लगीन झाल्यापासनं आपल्या ह्या आंधळ्या बनीची आठवण होतीये का तिला? अरे आता ही लई महाग झाली आमासनी. गेल्या 2 वर्षात 1 का 2दा आली सारी. 4 दिवस राहिली बी नाही नीट. आली तशी जातोच म्हणायला लागली. म्हणायची माझ्या दाल्ल्याचं हाल होईल पोटाकडं. त्यासनी 2 वक्ताचं ताजं करून घालायला लागतं या. आम्ही म्हटलं आलीयस तसं 4 दिवस राहा. भनी जरा निवांत बोलू आणि मग जा म्हण. तर कुठली राहत्या? पळाली लगेच. संसार लागला म्हणजे आपलं ते परकं आणि परकं ते आपलं होते बघ. लगीन झाल्यापासनं आमच्या चंपीला तर इसर पडला माझा. मागं माहेरला आली तेव्हा एक टरांग भरून लुगडी घेऊन आली. रोज साऱ्या आयाबायासनी अप्रूबाईनं दाखवायची. खरं जाताना मला म्हणाली नाही की बाई जलमभर चिंध्या फाडत आलीस, ह्यातलं एक असू दे तुला. मला आंधळीला काय करायची त्यातली लुगडी? खरं तुला सांगितलं आपलं. शारी बोलून लागली की ह्या साऱ्या आठवणी निघायच्या. पुढं मी मराठी 4थी पास झालो आणि पुढच्या इंग्रजी शिक्षणासाठी कोल्हापूरला आलो. तशी शारी एकटी राहिली. हंगाम सरला आणि पाखरं उडून गेली. माती पडून बुजून गेलेल्या पडक्या विहिरीगत शारीचं आयुष्य भकास दिसू लागलं. 5-6 महिन्यांनी दिवाळीच्या सुट्टीला मी परत गावी आलो. माझ्या नव्या शाळेतल्या अनेक गोष्टी मला शारीला सांगायच्या होत्या. तिचं कुशल विचारायचं होतं. दुपारी जेवण झाल्यावर मी शारीला भेटायला गेलो. बाहेरचा दरवाजा पुढे केला होता म्हणून दिंडी दरवाजातून आत गेलो, पण सोप्यात चौकात कुणीच नव्हतं. मग शारी गेली कुठं? आडाकडं पाहिलं तर तिथंही शारी नव्हती. मग मी शारी अशा 2 हाका मारल्या. तसा आतून कोळ्यांचा परशा बाहेर आला. माझ्याकडे बघत काही न बोलता गुमान चालला. त्याला विचारलं, शारी कुठे? आत निजली जणू, असं म्हणून तो बाहेर निघून गेला. मग मी सोप्यातनं आत गेलो तसा शारीचा आवाज आला, कोण आहे? मी बाळासाहेब, असं म्हणून मी तिच्याजवळ गेलो. तिनं हरकून मला जवळ ओढलं आणि बाळाला उराशी कवळावं तसं मला घट्ट दाबून धरून ती म्हणाली, कवा आलास?
आता मगाशीच जेवलो ते आलो बघ. किती दिवसांनी भेटतोस तू असं म्हणून तिने विचारलं. कसं आहे कोल्हापूर? आहे चांगलं आहे. मग ती उठली. आतून गूळ खोबरं आणून तिनं माझ्या हातावर ठेवलं. मी विचारलं, शारी वहिनी कुठे गेल्या आहेत? वहिनी बाळंतपणासाठी माहेरला गेली आणि दादा गेलाय पान आणाया डोंगरात. येईल आत्ता सांच्या पारी. मग मी कोल्हापूरच्या नव्या गोष्टी तिला सांगितल्या. माझी नवीन शाळा, नवे मास्तर, नवे सवंगडी. मध्येच शारीनं विचारलं, पोरं पोरी एकाच शाळेला जातात? होय, मी म्हटलं. शारी, तो कोवळ्यांचा बारशा कशाला गाला होता? शारी चमकली, म्हणाली, कुणाजवळ बोलून नको. माझ्या दादाचं आणि त्याचं वाद आहे. तेव्हा तो आलता म्हणून सांगू नक, असं म्हणून ती पुढं म्हणाली. वहिनी गेल्यापासून एकटीला गमत नाही या दांडग्या वाड्यात, म्हणून येतो या केव्हा तरी बोलत बसाया. या कोळ्याचा परशा रोज दुपारी शारीकडे यायचा. शारीला खेटून बसायचा. मी जवळ असलो की तिच्या कानात मला कळू नये म्हणून काहीतरी बोलायचं. कधी कधी शारीला राबवून घेणाऱ्या त्या परशाला मला राग येत चालला. त्यानंतर आणखीन 5-6 महिने गेले आणि उन्हाळ्याच्या सुट्टीला मी परत आलो. तोपर्यंत शारीच्या रूपात एक विलक्षण फरक पडला होता. पूर्वीची शारी नव्हती. तिचे डोळे आता ओढले होते. गळ्याजवळची हाडं वर आली होती आणि चालताना, बसताना, उठताना शारी अवघड लागत दिसायची. सदा डोक्यावर ओझं असल्यागत दिसायची. शारीच्या मनाला कसली तरी कात्री लागली होती. ती कोणाला तोंड उघडून सांगत नव्हती, पण तिचा जीव आतल्या आत कात्रत चालला होता. एक दिवस ईडलिंबाच्या झाडाखाली बसून ती धुणं धुत होती. मी म्हणालो, शारी, तू इतकी का ग रोडावलीस? हे ऐकताच तिनं हातातलं धुणं टाकून दिलं आणि डोळे गळ्यात ती बसून राहिली. थोड्या वेळात मला हळू आवाजात म्हणाली, बाळासाहेब, माझं काय चांगलं झालं नाही. देवानं गळा कापला. मला डोळं असतं तर असं कशाला खितपट पडलो असतो. आणि असं बोलत असताना ती एकदम गडबडीनं उठली. बाजूला जाऊन ओकारी देऊ लागली. दोन्ही हातांनी जमिनीचा आधार घेऊन शारी कासावीस होऊन बसून राहिली. मी म्हणालो, शारी, मळमळते का ग तुला? शारी काही न बोलता भ्रमिष्ठागत बसून राहिली. मी पुन्हा म्हणालो, जंत झाला असतील, जंताच्या एखाद्या गोळ्या घे. चूळ भरायला मी पाणी दिलं तेव्हा तोंडातून पाणी खुळखुळून शारी उठली. मुक्यानंच राहिलेलं धुणं पिळवटून टाकलं आणि मग आडाकडे जाऊन ती राहाट ओढू लागली. ओढता ओढता शारी मध्येच थांबली. तिचे हात भरून आले होते. हात ओढलेल्या आवाजात ती म्हणाली, बाळासाहेब, मला जरा पाणी ओढू लागशील का र? मी तिला पाणी ओढून देऊ लागलो आणि ती एक एक घागर घेऊन आतल्या पाण्याचा हंडा भरू लागली. शेवटी घागर नेताना 2दा थांबून तिने दम घेतला आणि मग सोप्यात येऊन बसल्यावर मी तिला म्हणालो, शारी, उद्यापासून तुला पाणी कोण ओढून देईल ग? यावर तिनं माझा हात हातात घेतला आणि मला जवळ ओढून म्हणाली, आता तू कवा जाणार? उद्या. आणि कवा येणार? दसऱ्याला येईन की. शारी एकाएक हुंदके देऊन रडू लागली. शारी, रडू नको ग, रडू नको. कशाचं वाईट वाटतंय तुला एवढं? हुंदके गिळून ती म्हणाली, आता काय सांगू तुला? म्हणजे? मला पोटाशी धरून शारी ढसाढसा रडू लागली. म्हणाली, चंपी गेली. तू चाललास. आता मी कुणाबरोबर बोलू? दिवस कसं ढकलू? बाळासाहेब, मला एकदा चंपीबरोबर बोलावंसं लई वाटतंय रे. खरं आता ते माझ्या नशिबातच नाही. का? तिला कळवलं तर येईल, भेटेल ती. ती उदास होऊन म्हणाली, जीव माणस असूस तर आली नाही. आता काय भेटतीये मला? शारी, असा धीर सोडू नको. तुला लवकर बरं वाटायला लागेल. पोरा, वयोमान सरलं आता माझं आणि जगून तरी काय सुख भोगायचं आहे? ह्यो आंधळा जलमच काढायचा नवं. त्यापरस लवकर मोकळं झाल्यालं काय वाईट? झालं तेवढं नशिबात होतं तेवढं भोगलं. आता आणि काय भोगायचं राहिलंय? शारी, म्हणजे ग? म्हणजे आता देवालाच विचारायचं जाऊन, बाबा, मी कुठल्या जन्माचं पातक केलं होतं म्हणून ह्यो असला जन्म मला दिलास? माझे डोळे ओले झाले. मी म्हणालो, शारी, असं म्हणू नकोस. दादाला सांगून औषध पाणी घे, बरी हो. तू अजून पोर आहेस, तुला नाही कळायचं. मग मी शारीच्या कुशीत शिरून म्हणालो, तुला जास्त झालं की मला कळवायला सांग. मी येऊन तुला बघून जाईन. माझं तोंड कुरवाळून ती म्हणाली, किती मायाळू आहेस रे तू. तू मला लई जीव लावलास. तुला एकदा बघायपुरतं तरी देव डोळ देईल का मला? असंच आम्ही बोलत राहिलो. ऊन कलंडल्यावर मी उठलो. शारी म्हणाली, चाललास? होय, जातो की उशीर झाला. जरा थांब, असं म्हणून शारी आत गेली. 7-8 खारका आणि खोबरं आणून मला म्हणाली, एवढं माझ्याजवळ बसून खा. आणि थोडा वेळ तिच्याजवळ बसून मी जायला उठलो. तेव्हा ती म्हणाली, आता यावर तुझी भेट होईलच असं नाही. का? जाताना भेटीन की. तिचा निरोप घेऊन मी घरी आलो. दिवस बुडला तरी शारीचा विचार मनातनं जात नव्हता.
तोच गुरवाच्या वाड्यात गलबला दिसू लागला. माणसं गोळा होत होती. मी तसाच धावत गेलो. शारीचा दादा मान खाली घालून बसला होता. लोक त्याला विचारत होते आणि तो सांगत होता, "आगा, मला तर काय माहीत, मी आत्ताच आलो नव्ह." येऊन बघतो तर शारीने खुळ्यागत सारा वाडा धुंडाळला आणि मग आडाकडे गेलो तर दोरीची घागर तशीच आडात. देवा, कधी चुकायची नाही आणि माझी शारी आजच कशी आडात पडली. गॅसबत्ती लावली आणि आडाभोवती माणूस माईना झालं. लोक गळ टाकून शारीला वर काढण्यात गुंतले होते. मी त्या इडलिंबूच्या झाडाला टेकून हुंदके देत उभा होतो. तवर त्या घरीतून आवाज आला, "शारी सापडली, गळ लागला." पण तिला बघायला मी पुढे गेलो नाही. जीवच धजला नाही. शारी सापडली हे कळताच मी घराकडे पळत सुटलो.